नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। छत्रपती संभाजीनगर आगामी 2026 ते 27 शैक्षणिक वर्षात शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिले आहेत। याशिवाय मुख्यालयी राहत असल्याचे खोटे भाडेकरार सादर करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याचीही कठोर भूमिका प्रशासनाने घेतली आहे। प्रशांत बंब यांनी वेळोवेळी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत शिक्षकांनी मुख्यालयी न राहणे हा केवळ शासकीय नियमांचा भंग नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ असल्याचे म्हटले आहे। त्यांच्या पत्राची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना कठोर अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत। केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनीही मुख्यालयी राहून आपली जबाबदारी पार पाडावी, अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे। खासगी अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचीही तपासणी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। दरम्यान 8 जून रोजी वेरूळ सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत मुख्यालयी वास्तव्यासंदर्भातील कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे। प्रतिनिधी पाठविण्यास मनाई करण्यात आली असून अधिकारी स्वतः उपस्थित राहून अद्ययावत माहिती सादर करणार आहेत। एक आदेशामुळे दणाणले धाबे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी जारी केलेल्या आदेशामुळे मुख्यालयाबाहेर वास्तव्यास असलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। आता नियम मोडणाऱ्यांवर प्रशासन किती कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।